मी स्नेहा आणि पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करत आहे मी एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी फर्स्ट टाइम पावभाजी बनवलेली आहे आणि तेही इतक्यात जास्त क्वांटिटीमध्ये। तर मस्त छोटीशी पावभाजी पार्टी पण केली आणि मी कशी पावभाजी बनवली आणि ती कशी झाली यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। भाज्यांमध्ये मी 1 किलो फ्लावर, अर्धा ते पाऊण किलो बटाटा, पाव किलो मटार, 1 बीट आणि 5 ते 6 टोमॅटो घेतले। सर्वात पहिले तर मी सर्व भाज्या कट करून धुवून घेतल्या। पावभाजी करण्यापेक्षा प्रिपरेशनलाच खूप वेळ लागतो। वरून मी कमीत कमी 10 ते 12 लोकांसाठी करत आहे, तर भाज्या जास्त प्रमाणात आहेत। आता या सर्व भाज्या मी कुकरला लावून घेते। त्यासाठी मी 5 लिटरचा कुकर घेतला। त्यात 2 ते 3 मोठे चमचे तेल घातला। तेल गरम झालं की 1 ते 1.5 चमचा जिरं, नंतर सर्व भाज्या घातल्या आणि हाय फ्लेमवर 6 ते 7 मिनटं अशाच परतून घेतल्या। नंतर बटर घातलं आणि या भाज्यांपुरतं मीठ घालून 1 ग्लास पाणी घातलं आणि कुकरचं झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घेतल्या। इथे मी कुकर उघडून बघितला, मला अजून 2-3 शिट्ट्या करायची गरज आहे असं वाटलं, तर पुन्हा मी कुकरच्या 2-3 शिट्ट्या करून घेतल्या आणि थोडं थंड झाल्यावर सर्व भाज्या मॅश करून घेतल्या। मधातच लाईट गेली। मी म्हटलं आता काही आपली रेसिपी शूट होत नसते, म्हणून मी काही भाग शूटच नाही केला, जसं की भाज्या मॅश करतानाचा व्हिडिओ आहेच नाही। मग काकू वगैरे आणि आमचे साहेब म्हणाले, लाईट नाही तर काय झालं, आपण मोबाईलच्या फ्लॅश लाईटमध्ये शूट करू। मग काय, फायनली केलाच व्हिडिओ। आता इथे मी मोठा पातेला घेतला आहे, त्यात 2-3 चमचे तेल आणि 2 चमचे बटर घातलं। त्यात बारीक कट केलेली शिमला मिरची घातली, 4-5 मिनटं फ्राय करून घेतली। नंतर यामध्ये कांदा घातला, तो पण छान मऊ होईपर्यंत शिजवून घेतला। आता अद्रक लसूणची पेस्ट घातली। त्यानंतर टोमॅटो, चवीनुसार मीठ घातला। आपण भाज्यांमध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं आहे, म्हणून इथे थोडंच घातलं। सर्व छान शिजवून घेतलं आणि पावडर मसाले घातले, लाल तिखट, हळद आणि पावभाजी मसाला मिक्स केला। 2-3 मिनटानंतर आता यामध्ये मिक्स केलेल्या भाज्या घातल्या आणि पाणी घातलं। सुरुवातीला थोडी पातळ वाटते, पण जशी जशी थंड होते भाजी घट्ट होत जाते। पाणी घातल्यावर 6 ते 7 मिनटं मस्त उकळी येईपर्यंत भाजी शिजवून घेतली। यात 1-2 चमचे बटर घालून गॅस बंद केला आणि झाकण ठेवला। 5 मिनटानंतर कोथिंबीर घातला। इकडे सर्व आले होते। आता पाव भाजायला घेतले। 2 साईडला 2 तवे ठेवून पटापट पाव भाजून घेतले। हाय करा सर्व। आता खाऊ, पहिले खाऊन तर घ्या। एक नंबर आहे. एक नंबर हे आमच्या काकू ओनर। कशी झाली भाजी? थँक्यू थँक्यू। हाय स्पेशल खीर, शेवयाची खीर छान। स्वीटमध्ये मी शेवयांची खीर केली होती, रेसिपी लवकरच टाकेल मी। तर अशी होती आमची पावभाजी पार्टी। तर आली का मला पावभाजी करता, मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। थँक्यू।